ओम नमः शिवाय. नमस्कार. आता आपण पाहूया कलियुगाच्या अंताचे रहस्य. भारतातील या 2 शिवमंदिरामध्ये रोज बदलतो शिवलिंगाचा आकार. चला तर पाहूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, कालचक्राचा नियम अटळ आहे. ज्याचा आरंभ आहे त्याचा अंत निश्चित आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये 4 युगांचा उल्लेख आढळतो, ज्यातील अंतिम आणि सर्वात आव्हानात्मक युग म्हणजे कलियुग. आज आपण ज्या युगात जगत आहोत त्या कलियुगाच्या अंताबाबत आणि नव्या युगाच्या आगमनाबाबत अनेक कथा व गूढ रहस्य प्रचलित आहेत. भारतातील काही स्वयंभू आणि अतिप्राचीन शिव मंदिरामध्ये घडणारे अद्भुत चमत्कार, जसे की नंदीचा सातत्याने वाढणारा आकार, वेळोवेळी रंग आणि आकार बदलणारी शिवलिंगे किंवा निसर्गाचे नियम मोडून वाहणारे पाण्याचे झरे, हे केवळ श्रद्धेचा विषय नसून कालचक्राची घटका मोजणारे रहस्यमय संकेत मानले जातात. आंध्र प्रदेशातील यागंती मंदिरापासून ते वाराणसी, ओडिशा आणि नर्मदेच्या पात्रापर्यंत दडलेले हे गुण नक्की काय आहे? कलियुगाच्या अंताचा आणि भगवान शिवांच्या या चमत्कारांचा काय संबंध आहे? चला यामागील पौराणिक रहस्य आणि सविस्तर कथा समजून घेऊया. कलियुगाच्या अंताचे रहस्य. भारतातील अशी 2 अद्भुत आणि चमत्कारिक शिव मंदिरे जिथे शिवलिंगाचा आकार दररोज किंवा वर्षानुवर्ष सातत्याने बदलत आहेत. पौराणिक कथा आणि स्थानिक मान्यतेनुसार या शिवलिंगाच्या बदलत्या आकाराचा थेट संबंध कलियुगाच्या अंताशी जोडला गेला आहे. चला या 2 मंदिरामागील रहस्य आणि रंजक कथा सविस्तर जाणून घेऊया. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेले यागंती उमामहेश्वर मंदिर हे भारतातील अत्यंत रहस्यमय, प्राचीन आणि पवित्र शिवक्षेत्रांपैकी एक आहे. 5व्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या या मंदिराभोवती अनेक चमत्कार आणि पौराणिक कथा विणलेल्या आहेत. या मंदिराची सविस्तर कथा, इतिहास आणि रहस्य खालीलप्रमाणे आहे. 1. मंदिराची स्थापना आणि पौराणिक कथा. यागंती मंदिराच्या निर्मितीमागे 2 प्रमुख पौराणिक कथा प्रचलित आहेत. अगस्त्य ऋषींची तपश्चर्या आणि शिवांचे आगमन. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी महर्षी अगस्ती या ठिकाणी भगवान व्यंकटेश म्हणजेच विष्णू यांचे मंदिर स्थापन करू इच्छित होते. त्यांनी व्यंकटेशाची मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले, परंतु मूर्तीची स्थापना करताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे व्यंकटेशाची स्थापना न होऊ शकल्याने दुःखी झालेल्या अगस्त्य ऋषींनी भगवान शिवाचा शोध घेण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वती तिथे प्रकट झाले. अगस्त्य ऋषींनी प्रार्थना केली की, हे महादेव, तुम्ही माता पार्वतीसह याच ठिकाणी निवास करा. भगवान शिवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि तेव्हापासून हे स्थान उमामहेश्वर म्हणजे शिव पार्वती एकाच शिळेवर प्रकट झालेले रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. यागंती नावामागील कथा. दुसऱ्या एका दंतकथेनुसार चित्तप्पा नावाच्या एका अनन्य शिवभक्ताने महादेवाची आराधना केली होती. शिवाने त्याला दर्शन दिल्यावर तो भक्तीच्या भरात ओरडला, यागंती म्हणजे ज्याचा स्थानिक तेलुगू भाषेत अर्थ होतो, मी देवाला पाहिले. यावरूनच या मंदिराला यागंती हे नाव पडले. 2. मंदिरातील 3 मोठी अद्भुत रहस्य. 1. नंदीचा सातत्याने वाढणारा आकार म्हणजेच कलियुगाच्या अंताचे रहस्य. या मंदिरातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे प्रांगणात बसलेला विशाल नंदी आकारातील वाढ. स्थानिक लोक आणि पुरातत्व विभागाच्या पाहणीनुसार दर 20 ते 25 वर्षांनी या नंदीच्या मूर्तीची रुंदी आणि उंची सुमारे 1 इंच वाढते. पूर्वी लोक
ज्या नंदीभोवती प्रदक्षिणा घालीत असत, आता तो नंदी खांबाच्या मध्यभागी एवढा मोठा झाला आहे की प्रदक्षिणेची जागाच उरलेली नाही. कलियुगाची भविष्यवाणी 17व्या शतकातील महान संत श्री मदविराट पोतुलेरी वीर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी त्यांच्या कालज्ञानम म्हणजेच भविष्यवाणी ग्रंथात लिहिले आहे, जेव्हा कलियुग आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचेल तेव्हा यागंतीचा हा नंदी जिवंत होईल, जोरात हुंकार भरेल आणि उठून उभा राहील. 2. मंदिरात कावळे का नाहीत? म्हणजेच कावळ्यांचा शाप. या मंदिराच्या संपूर्ण परिसरात तुम्हाला एकही कावळा दिसणार नाही. यामागे एक रंजक कथा आहे. अगस्ती ऋषी जेव्हा या ठिकाणी तपश्चर्या करीत होते तेव्हा काही कावळ्यांनी येऊन त्यांच्या ध्यानात अडथळा निर्माण केला. क्रोधावस्थेत अगस्ती ऋषींनी कावळ्यांना शाप दिला की आजपासून या मंदिर परिसरात कोणत्याही कावळ्याला प्रवेश मिळणार नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या काळातही यागंती मंदिराच्या हद्दीत एकही कावळा भटकत नाही. कावळा हे शनिदेवाचे वाहन मानले जाते, त्यामुळे येथे शनीचा प्रभाव नाही असेही मानतात. 3. पुष्करणी म्हणजे पाण्याचा अखंड झरा. मंदिराच्या आवारात अगस्ती पुष्करणी नावाचा एक पाण्याचा तलाव आहे. या तलावामध्ये डोंगराच्या आतून अखंड पाण्याचा प्रवाह येत असतो. हे पाणी कुठून येते याचे उत्तर विज्ञानालाही पूर्णपणे सापडलेले नाही. वर्षभरात कोणताही ऋतू असो, या पुष्करणीतील पाणी कधीच आटत नाही. भक्त या पवित्र पाण्यात स्नान करूनच महादेवाचे दर्शन घेतात. 3. मंदिराची वास्तुकला आणि गुहा. हे मंदिर नैसर्गिक टेकड्या आणि गुहांनी वेढलेले आहे. मंदिराच्या आसपास 3 मुख्य प्राचीन गुहा आहेत. अगस्ती गुहा, जिथे महर्षी अगस्तींनी तपश्चर्या केली होती. या गुहेत जाण्यासाठी 120 पायऱ्या चढाव्या लागतात. व्यंकटेश्वर गुहा, जिथे अगस्ती ऋषींनी व्यंकटेशाची अर्धवट बनवलेली मूर्ती ठेवली होती. ही मूर्ती आजही तिथे पाहायला मिळते. वीरब्रह्म गुहा, जिथे संत वीरब्रह्मेंद्र स्वामींनी बसून आपल्या भविष्यवाणीचा कालज्ञानम हा ग्रंथ लिहिला होता. थोडक्यात सांगायचे तर आंध्र प्रदेशातील विजयनगर साम्राज्याच्या काळात म्हणजेच 15व्या शतकात राजा हरिहर आणि बुक्का राय यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य रूप दिले. निसर्ग सौंदर्य, शांतता आणि अद्भुत चमत्काराचा संगम असलेले यागंती उमामहेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचे ठिकाण नसून कलियुगाच्या कालचक्राचे एक रहस्यमय प्रतीक मानले जाते. पौराणिक संदर्भामध्ये आणि लोककथांमध्ये यमेश्वर महादेव आणि नर्मदेश्वर म्हणजे तसेच बदलत्या आकाराच्या शिवलिंगाची स्थाने या 2 भिन्न परंपरेशी जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. ओडिशातील भुवनेश्वर येथे स्थित असलेले यमेश्वर मंदिर आणि मध्य प्रदेश राजस्थानच्या सीमेवर तसेच नर्मदा पात्रातील नर्मदेश्वर अचलेश्वर महादेव यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. यमेश्वर महादेव मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे स्थित यमेश्वर महादेव मंदिर हे भारतातील अत्यंत प्राचीन, पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शिवमंदिर आहे. 12व्या ते 13व्या शतकात पूर्व गंगा वंशाच्या काळात बांधलेले हे मंदिर त्यांच्या अनोख्या पौराणिक कथा, वास्तुकला आणि आध्यात्मिक रहस्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची सविस्तर कथा, वैशिष्ट्ये आणि इतिहास खालीलप्रमाणे आहे. 1. पौराणिक कथा आणि मंदिराची स्थापना. यमदेवाची कठोर तपश्चर्या. पौराणिक कथेनुसार यमराज मृत्यूची आणि धर्माची देवता यांच्यावर सर्व प्राण्यांचे प्राणहरण करण्याची जबाबदारी आहे. या कार्यामुळे त्यांना मिळणारे पाप आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी तसेच महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी यमदेवाने या ठिकाणी घोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन
भगवान शिव प्रकट झाले. यमराजाने या ठिकाणी एक शिवलिंगाची स्थापना केली, ज्याला यमेश्वर महादेव असे नाव पडले. असे मानले जाते की या मंदिरात श्रद्धापूर्वक पूजा केल्याने भक्तांना अकाली मृत्यूचे म्हणजेच अचानक मृत्यूचे भय उरत नाही आणि मृत्यूनंतर यमलोकातील तीव्र यातना सहन कराव्या लागत नाहीत. 2. मंदिराची अद्भुत वास्तुकला. यमेश्वर मंदिर हे पारंपरिक कलिंग वास्तुकला शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. रचना. मंदिर प्रामुख्याने 2 भागात विभागलेले आहे. विमान म्हणजेच मुख्य गर्भगृह, शिखर आणि जगमोहन म्हणजेच प्रार्थना मंडप. वालुकाश्म. मंदिराच्या निर्मितीमध्ये नैसर्गिक बलुआ दगडाचा वापर करण्यात आला आहे. नक्षीकाम आणि शिल्पे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर सुंदर देवी देवतांच्या मूर्ती, नर्तकी आणि पौराणिक प्रसंगाचे अतिशय बारकाईने केलेले कोरीव काम पाहायला मिळते. 3. मंदिरातील मुख्य रहस्य आणि वैशिष्ट्य. 1. पाताळेश्वर स्वयंभू शिवलिंग. यमेश्वर मंदिरातील शिवलिंग हे जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा खूप खाली स्थित आहे, म्हणून याला पाताळेश्वर शिवलिंग असेही म्हणतात. गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. शिवलिंगाभोवती नैसर्गिकरित्या पाण्याचा झरा वाहतो, ज्यामुळे हे शिवलिंग नेहमी अंशतः किंवा पूर्णपणे पाण्यात बुडालेले असते. 2. यमद्वितीयेचा म्हणजेच भाऊबीजेचा मोठा उत्सव. या मंदिरात वर्षभरात अनेक सण साजरे होतात, पण यमद्वितीया म्हणजेच कार्तिक महिन्यातील भाऊबीज हा येथील सर्वात महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यमराजांच्या कृपेसाठी यमेश्वर महादेवाचे दर्शन घेतात. या दिवशी मंदिर परिसरात खूप मोठी जत्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. थोडक्यात सांगायचे तर ओडिशातील यमेश्वर महादेव मंदिर हे केवळ कला आणि इतिहासाचा उत्तम नमुना नसून जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती देणारे एक महान शिवक्षेत्र मानले जाते. जर तुम्ही भुवनेश्वरला भेट दिली तर या शांत आणि ऊर्जादायी मंदिराचे दर्शन घेणे अत्यंत फलदायी मानले जाते. 2. नर्मदेश्वर शिवलिंग म्हणजेच नर्मदा नदीचे रहस्य. नर्मदेश्वर शिवलिंग हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र, अलौकिक आणि आदरणीय शिवलिंग मानले जाते. मध्य प्रदेशातील प्रवाही नर्मदा नदीच्या पात्रात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या या पत्थरांना थेट शिवांचे रूप मानले जाते. इतर कोणत्याही शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा म्हणजेच प्राणप्रतिष्ठापन विधी करावी लागते, परंतु नर्मदेश्वर शिवलिंग हे स्वयंभू म्हणजेच आपोआप प्रकट झालेले मानले जात असल्याने याला कोणत्याही प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते. याचे पौराणिक रहस्य, वैज्ञानिक बाजू आणि वैशिष्ट्य सविस्तर खालीलप्रमाणे आहे. 1. पौराणिक कथा आणि हर कंकर में शंकर. नर्मदेश्वर शिवलिंगाच्या उत्पत्ती मागे शिवपुराण आणि स्कंद पुराणात म्हणजेच नर्मदा खंड याच्यात अतिशय रंजक कथा आढळते. नर्मदेला महादेवाचा वरदान. पौराणिक कथेनुसार नर्मदा नदीने भगवान शिवाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने दर्शन दिले आणि नर्मदेला वर मागायला सांगितला. नर्मदा नदीने प्रार्थना केली, हे महादेव, जगातील सर्व नद्यांमध्ये मला सर्वात पवित्र स्थान मिळावे आणि तुमचे साक्षात सानिध्य मला लाभावे. भगवान शिवाने तिला वरदान दिले, नर्मदा के जितने भी कंकर होंगे वे सब शंकर कहलाएंगे. उन्हें पूजने के लिए किसी प्राण प्रतिष्ठा की आवश्यकता नहीं होगी. तसेच शिवाने तिला असाही वर दिला की गंगा नदीत स्नान केल्याने, यमुना नदीचे आचमन म्हणजे पाणी प्राशन केल्याने आणि नर्मदेचे फक्त दर्शन घेतल्याने माणसाचे सर्व पाप नष्ट होतील. म्हणूनच नर्मदेच्या पात्रातील प्रत्येक गोलाकार दगड हा नर्मदेश्वर महादेव म्हणून पूजला जातो.
2. नर्मदेश्वर शिवलिंगाची अनोखी वैशिष्ट्ये. प्राण प्रतिष्ठेची गरज नाही. हे शिवलिंग साक्षात शिवाचे जिवंत रूप मानले जात असल्यामुळे नदीतून काढून थेट घरात किंवा मंदिरात ठेवून याची पूजा करता येते. नैसर्गिक तिलक आणि खुणा. नर्मदेश्वर शिवलिंगावर मानवनिर्मित कोणतेही कोरीव काम नसते. या दगडांवर नैसर्गिकरित्या त्रिपुंड म्हणजे 3 रेषा, ओम, जटा, चक्र किंवा त्रिशूळासारख्या आकृत्या आणि विविध रंग लाल, पिवळा, तपकिरी, काळा आपोआप उमटलेले दिसतात. सकारात्मक ऊर्जेचा स्रोत. असे मानले जाते की नर्मदेश्वर शिवलिंग घरात ठेवल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा आणि कलह दूर होऊन सुख शांती लाभते. 3. वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक आणि भूगर्भीय दृष्टिकोनातून नर्मदेश्वर शिवलिंगाची निर्मिती अतिशय अद्भुत आहे. नैसर्गिक घर्षण. नर्मदा ही अतिशय वेगाने वाहणारी आणि खडकाळ पात्रातून मार्ग काढणारी नदी आहे. कोट्यावधी वर्षापासून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे आणि एकमेकांवर आपटल्यामुळे दगडांचे कोपरे घासले जातात आणि त्यांना अंडगोलाकार किंवा लंबगोलाकार रूप प्राप्त होते. उल्कापात किंवा खनिजांचा प्रभाव. नर्मदा खोऱ्यात विशेषतः ओंकारेश्वर आणि बडवाह भागात विशिष्ट प्रकारचे क्वार्ट्झाइट, क्रिप्टो क्रिस्टलाइन, सिलिका आणि इतर दुर्मिळ खनिजे आढळतात. अनेक भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते लाखो वर्षापूर्वी या भागात झालेल्या उल्कापातामुळे येथील खडकांमध्ये अद्वितीय चुंबकीय आणि रासायनिक गुणधर्म निर्माण झाले आहेत. उच्च प्रकंपने. नर्मदेश्वर दगडांमध्ये इतर सामान्य दगडांपेक्षा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा जास्त प्रमाणात आढळते, जी ध्यानासाठी आणि मन शांतीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. हे शिवलिंग कुठे आढळतात? मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पासून ते बडवाह आणि महेश्वर दरम्यानच्या नर्मदा नदीच्या पात्रात हे नर्मदेश्वर शिवलिंग प्रामुख्याने आढळतात. बडवाह जवळील बकावा हे गाव नर्मदेश्वर शिवलिंगाचे मुख्य केंद्र मानले जाते, जिथून जगभरात हे शिवलिंग पाठवले जातात. थोडक्यात सांगायचे तर नर्मदेश्वर शिवलिंग हे निसर्गाचा चमत्कार आणि भगवान शिवाच्या पावन वचनाचा जिवंत पुरावा आहे. जल, दगड आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचा हा एक अलौकिक संगम मानला जातो. कलियुगाच्या अंताशी जोडलेले रहस्य हिंदू धर्मशास्त्र, शिवपुराण आणि विविध कालज्ञान ग्रंथांमध्ये कलियुगाचा अंत आणि भगवान शिवाच्या चमत्कारांचा अतिशय सविस्तर व गूढ संबंध जोडण्यात आला आहे. शास्त्रानुसार जेव्हा जगात पाप, अधर्म आणि अनैतिकता पराकाष्ठेला पोहोचेल, तेव्हा कालचक्राचा नियम म्हणून कलियुगाचा अंत निश्चित आहे. भारतातील अनेक स्वयंभू आणि रहस्यमय मंदिरामधील घटना या अंताच्या घटका मोजणाऱ्या प्रतिकात्मक खुणा मानल्या जातात. या रहस्याचे प्रमुख 5 पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. कालचक्र आणि महादेवाचे संहारक रूप. हिंदू परंपरेत 3 मुख्य देवतांची कार्य विभागली आहेत. ब्रह्मा सृष्टीचे निर्माण करते, विष्णू सृष्टीचे पालन करता आणि शिव सृष्टीचे संहारक व पुनरुज्जीवक. काल म्हणजेच वेळ आणि शिव. महादेवाला महाकाल म्हटले जाते, म्हणजेच वेळेवर नियंत्रण ठेवणारा देव. सृष्टीचा नियम. प्रत्येक युगाचा म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग एक निश्चित कालावधी असतो. युगाच्या शेवटी जेव्हा विश्वाचा समतोल बिघडतो, तेव्हा भगवान शिव आपल्या संहारक रूपात म्हणजेच रुद्र रूपात प्रकट होऊन विश्वाचे पुनरुज्जीवन करतात. अंताची प्रक्रिया. कलियुगाच्या शेवटी होणारा अंत हा केवळ विनाश नसून नव्या सत्ययुगाची म्हणजे सुवर्णयुगाची सुरुवात करण्यासाठीची एक शुद्धीकरण प्रक्रिया मानली जाते. 2. बदलणारे आकार आणि कलियुगाचा अंत.
म्हणजेच रहस्यमय संकेत. अनेक पौराणिक क्षेत्रामधील शिवलिंगे आणि नंदी यांचा आकारातील बदलाचा संबंध थेट कलियुगाच्या अंताशी जोडला जातो. एक यागंतीचा नंदी म्हणजेच उठाव आणि हुंकार रहस्य. आंध्र प्रदेशातील यागंती मंदिरातील नंदीचा आकार सातत्याने वाढत आहे. भविष्यवाणी संत वीर ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या कालज्ञानम नुसार जेव्हा हा नंदी संपूर्ण विशाल होऊन आपल्या पायावर उभा राहील आणि मोठा हुंकार भरेल तेव्हा कलियुगाचा अंत अटळ असेल आणि जगात महाप्रलय येईल. 2. तिल भांडेश्वर आणि बोरेश्वर म्हणजेच मर्यादेचा भंग. रहस्य वाराणसीचे तिल भांडेश्वर किंवा मध्य प्रदेशातील बोरेश्वर महादेव शिवलिंग दरवर्षी विशिष्ट प्रमाणात वाढतात. भविष्यवाणी असे मानले जाते की निसर्गाने आणि देवाने प्रत्येक गोष्टीची एक सीमा ठरवली आहे. जेव्हा हे शिवलिंग मंदिराची किंवा मानवी संकल्पनेची सीमा ओलांडून अफाट रूप धारण करेल तेव्हा समजायचे की कलियुगात पापाचा खडा पूर्ण भरला आहे. 3. यमराज आणि नर्मदेश्वर. प्राण्यांच्या कर्माचा हिशोब यमेश्वर महादेव म्हणजेच कर्माचा हिशोब यमदेव मृत्यूचा देवता यांनी स्थापन केलेल्या यमेश्वर मंदिरासारख्या क्षेत्रामध्ये जीव आणि कालचक्र यांचे रहस्य दडले आहे. कलियुगाच्या अंताकडे जाताना मानवाचे आयुष्य म्हणजे आयुर्मान कमी होईल आणि अकाली मृत्यूचे प्रमाण वाढेल असे शास्त्र सांगते. नर्मदेश्वर म्हणजे ऊर्जेचा उद्रेक. नर्मदा नदीच्या पात्रातील नर्मदेश्वर शिवलिंगे हे अखंड ऊर्जेचा स्रोत मानली जातात. कलियुगाच्या शेवटी जेव्हा पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जा वाढेल तेव्हा या स्वयंभू शिवलिंगामधील सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाचे संतुलन बिघडून मोठे भूगर्भीय बदल घडून येतील. 4. पुराणात वर्णन केलेल्या कलियुगाच्या अंताची लक्षणे. श्रीमद भागवत पुराण आणि महाभारत वनपर्वामध्ये कलियुगाच्या अंताच्या वेळी घडणाऱ्या गोष्टींचे स्पष्ट वर्णन आहे. मानवी मूल्यांचा ऱ्हास. लोक सत्याचा त्याग करतील. केवळ पैशाला महत्त्व दिले जाईल आणि नात्यांमधील पवित्रता संपेल. निसर्गाचा प्रकोप. पाऊस वेळेवर पडणार नाही. तीव्र दुष्काळ, अतिवृष्टी आणि भूकंपाचे प्रमाण प्रचंड वाढेल. मानवाचे आयुष्य. माणसाचे सरासरी वय घसरून केवळ 20 ते 30 वर्ष उरेल आणि शरीराचा आकारही लहान होईल. कौटुंबिक व सामाजिक बिघाड. अधर्म हाच धर्म मानला जाईल. 5. अंतिम टप्पा. कल्की अवतार आणि शिवांचे तांडव शास्त्रानुसार कलियुगाच्या अगदी शेवटी कल्की अवतार भगवान विष्णू कल्की रूपात पांढऱ्या घोड्यावर म्हणजे देवदत्त या घोड्यावर सवार होऊन हातात तळपती तलवार घेऊन अवतार घेतील आणि पृथ्वीवरील सर्व दृष्ट व अधर्मी तत्वांचा विनाश करतील. शिवांचे प्रलयंकारी तांडव. कल्की अवताराच्या या कार्यात महादेवांची संहारक शक्ती म्हणजे तांडव निसर्गाच्या महाप्रलयाच्या रूपात म्हणजे भूकंप, ज्वालामुखी, प्रलय प्रकट होईल. जुनी पापी सृष्टी नष्ट होऊन पुन्हा एकदा धर्म आणि सत्यावर आधारित सत्ययुगाची स्थापना होईल. थोडक्यात सांगायचे तर कलियुगाच्या अंताशी जोडलेले हे रहस्य आपल्याला हे शिकवते की माणसाने कितीही प्रगती केली तरी तो निसर्ग आणि कालचक्रापेक्षा मोठा नाही. यागंती किंवा वाराणसी सारख्या मंदिरामधील चमत्कार मानवाला सतत याची जाणीव करून देतात की निसर्गाची वेळ आणि नियम अटळ आहेत. निसर्ग आणि शिवतत्व मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहेत. भारतातील या रहस्यमय शिव मंदिरामधील वाढणारा नंदी, आकार व रंग बदलणारी शिवलिंगे किंवा विज्ञानाला न उलगडणारे पाण्याचे झरे हे केवळ चमत्कार नसून मानवाला निसर्गाच्या सर्वोच्च शक्तीची जाणीव करून देणारे माध्यम आहे. शास्त्रानुसार कलियुगाचा अंत हा केवळ संहार नसून अधर्माचा नाश करून पुन्हा सत्ययुगाची स्थापना करण्यासाठीची एक शुद्धीकरण प्रक्रिया आहे. यागंतीचा नंदी असो किंवा नर्मदेतील स्वयंभू नर्मदेश्वर या
सर्वांमागील संदेश एकच आहे, माणसाने कितीही प्रगती केली तरी तो काळ आणि निसर्गाच्या नियमांपेक्षा मोठा होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा जगात पाप आणि अधर्म वाढेल तेव्हा कालचक्र फिरून नवसर्जनाचा मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, तुमच्या मते या मंदिरामधील वाढणारा आकार हा खरोखरच देवत्व आणि चमत्काराचा पुरावा आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण दडले आहे? तुम्ही विज्ञानाला मानता की चमत्काराला? सायन्स वर्सेस मिरॅकल कमेंटमध्ये सांगा. बघूया कोणाचे बहुमत जास्त आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.